फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माणसाचे 3 इमोशन्स जे माणसाला खूप नुकसान करतात माणसाचं खूप. त्यात पहिलं इमोशन आहे लस्ट. लस्ट माणसाला कसं कंट्रोल करतं, कसं गुलाम बनवतं बघा ना. लस्टमुळे माणूस काय करतो, तर लग्न करतो माणूस लस्टमुळं. लस्टमुळं माणूस खूप मोठी जबाबदारी स्वतःवर ओढवून घेतो, है ना. आणि खूप म्हणजे त्याचं लाईफ म्हणजे बंधनात जातं. तो तिथून सुटू नाही शकत, तो फ्री लाईफ नाही जगू शकत. हे एक झालं त्याचं. आणि लस्ट असं बी म्हणजे आता तुम्ही यूट्यूबर वगैरे किंवा पोर्न वगैरे पाहतात लोक, त्यात पण खूप 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 जास्त प्रमाणात लस्ट असते. आणि म्हणजे आपल्याला लस्ट एवढी दिली आहे आणि आपण लस्ट एवढी केली आहे पोर्न वगैरे पाहून आणि त्या गोष्टी पाहून. तर म्हणजे ते ते पण खूप नुकसान आहे. म्हणजे माणूस डिस्ट्रॅक्ट होतो, माणूस माणूस डिसिप्लिनमध्ये नाही राहू शकत, तो त्याचा गोल पूर्ण नाही करू शकत. ह्या गोष्टी आपण लस्टमुळे म्हणजे माणसाला त्या गोष्टी म्हणजे सॅक्रिफाईस कराव्या लागतात, ज्या की करण्यालायक आहेत गोष्टी. आणि लस्टचं आणखी एक मला कारण वाटतं की आपल्याला म्हणजे मुलींपासून खूप लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सोसायटीने. आपल्याला त्यांना बोलू देत नाहीत, आपल्याला बांधून ठेवतात, मुलींना पण आणि मुलांना पण. मग त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्यामध्ये एक त्यांच्याबद्दल अशी एक खूप मेंटली आपण त्यांना खूप मोठं समजायला लागतो, किंवा आपण त्यांना खूप हाय करतो आपल्या ह्याच्यामध्ये, दिमागामध्ये, आपल्या डोक्यामध्ये. आणि त्याच्यामुळे पण आपलं ते जे इमोशन आहे ते खूप वाढतं. ही एक म्हणजे ही एक गोष्ट आहे. आणि ती कुठंतरी कमी झाली पाहिजे, कुठंतरी त्याच्याबद्दल जागृती आणखी वाढली पाहिजे मित्रांनो. आणि म्हणजे तरच ती लस्ट ही कमी होईल आपल्यामधली. म्हणजे बघा ना तुम्ही, फॉरेनची लोकं किती फ्रीली जगतात, फ्रीली राहतात, ते तिथल्या तिथं विसरून जातात. पण आपण ते इमोशन्स आपल्या डोक्यामध्येच ठेवतो आणि बरबाद पण होतात लोकं खूप सारी त्याच्यामुळे. तर दुसरं इमोशन आहे अँगर. म्हणजे राग कुठे करायचा. आपण बिनकाम म्हणजे जिथं खरंच केला नाही पाहिजे राग, अशा ठिकाणी जर राग करत असू तर ते आपल्याच नुकसान होतं आपल्या त्याच्यामुळे. आणि राग चांगल्या गोष्टीवर राग करता आला पाहिजे, आपल्या इम्प्रूव्हमेंटवरती राग करता आला पाहिजे. पण आपण राग चुकीच्या ठिकाणी करतो आणि चुकीची त्याच्यातून गोष्टी घडत जातात आपल्यासोबत. लस्ट, अँगर आणि फिअर आहे आपल्यामध्ये. फिअर म्हणजे भीती आहे आपल्याला उगाचच भीती वाटते. आपण उगीचच आपल्या मनामध्ये अशी इमॅजिनेशन करतो की म्हणजे हे केल्यानंतर काय होईल, असं केल्यानंतर काय होईल. ते आपल्या मनातच असते भीती. ॲक्च्युअलमध्ये तसं काही होत नसतं. ॲक्च्युअलमध्ये भीती ही आपल्या मनातच असते मित्रांनो. ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तुम्ही निसर्गाकडे, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे, तर भ्यायचं काहीच कारण नाही. कारण आपण जसे आहोत तशी युनिक आहोत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. भलेही कुणाला काहीही वाटो, आपण त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. आपण आपल्या हातात जी काही गोष्टी आहेत ते करू शकतो. आणि म्हणून भीती आपण आपली कमी केली पाहिजे. आपण उगाच बिनकामाचं भिलं नाही पाहिजे मित्रांनो कुणालाही असो. और सिच्युएशन्सला असू, और आपल्यासोबत समजा वाईट घडलं असेल किंवा घडत असेल, किंवा मे बी आपण उगाचच आपल्या पास्टमध्ये ज्या चुका झालेल्या असतात त्याच्याबद्दल उगाचच आपण मनामध्ये भीती आणतो, किंवा फ्युचरची भीती असते आपल्याला. तर ती भीती कमी केली पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगता आलं पाहिजे मित्रांनो. तरच आपण त्या गोष्टी म्हणजे आपण म्हणजे फिअर आपल्यावरती हावी होऊ देणार नाही मित्रांनो. तर ठीक आहे. थँक्यू मित्रांनो.